सात बहिणी डोंगरावर मधमाशांच्या हल्ल्यात 5 पर्यटक जखमी। तळोदी वनपरिक्षेत्रातील सात बहिणी डोंगर पेरजागड येथे आज दुपारच्या दरम्यान मधमाशांनी हल्ला केल्याने शंकरपूर येथील 5 पर्यटक जखमी झाल्याची घटना घडली। प्राप्त माहितीनुसार तळोदी वनपरिक्षेत्रातील सात बहिणी डोंगरावर चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील शंकर चाचरकर वयवर्ष 55, नथू चाचरकर वयवर्ष 62, सुनीता चाचरकर वयवर्ष 52, लहान मुलगी वयवर्ष 3 सर्व राहणार शंकरपूर येथील असून आज 7 बहिणी डोंगरावर लहान मुलांचा नवस फेडण्याकरिता आलेले होते। मात्र दुपारला 2 वाजता अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने सैरावेरा पळू लागले। मात्र दगडाचा रस्ता असल्यामुळे सुरक्षित पोहोचणे कठीण होत होते। परिणामी मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले। घटनेची माहिती वन विभागाचे कर्मचारी व स्वाप संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले व जखमींना उपचारार्थ गोविंदपूर व तळोदी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। यावेळी वन विभागाचे वनरक्षक सारंगगड बिटावरचे नन्नावरे व गोविंदपूर बिटाचे वनरक्षक कांगणे यांच्या सोबतच स्वाप संस्थेचा बचाव दल प्रमुख जीवेश सयाम, स्वापचे अध्यक्ष यश कायरकर, सदस्य जीवन गुरुनुले, अमीर करकाडे, गणेश गावतुरे, सूरज नेवारे, नितीन भेंडाळे, गणेश गुरुनुले यांनी जखमींना डोंगरावरून खाली आणून 4 जखमी रुग्णांना गोविंदपूर येथे मदनकर डॉक्टर यांच्या दवाखान्यात तर एक गंभीर जखमी रुग्णाला बेहोशीच्या हालतमध्ये तळोदी येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। 7 बहिणी डोंगरावर मधमाशांनी हल्ला करण्याच्या घटना नित्याचीच बाब झाली आहे। मात्र तरीही येथे पर्यटकांची वर्दळ असते। वन विभागाने यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।